Hello students, welcome you to SGM channel for 12th standard physics section first. Already we started the mechanical properties of fluid. In previous lecture, we learned the difference in between streamlined flow and turbulent flow that we discussed, and also very important quantities factor of that Reynolds number that we discussed. Now, in this session, otherwise in this lecture, we are going to see the new point, viscosity. When we started the chapter of mechanical properties of a fluid, at the time, ideal fluid, real fluid, in that the words we heard. आपण हा शब्द त्याने ऐकलेला आहे, व्हॉट इज मिनिंग द विस्कॉसिटी, बट ॲक्च्युली त्याचे डेफिनेशन काय आपण पाहिलेलं नाही. आता त्याची डेप्थ असेल, डेफिनेशन काय असेल ते सगळं आपण ह्या पॉईंटमध्ये करू. विस्कॉसिटी. बिफोर लर्निंग द टर्म विस्कॉसिटी, लेट मी टेक वन एक्झाम्पल. Suppose in one glass water is present there and in another glass honey is present there. Instead of honey, we are taking one of the syrup is present there. If we are pouring that water from that container, from that glass, water flows down very quickly, very fastly, it comes down. But in other hand, if we are taking that glass of that honey and we are pouring that glass of honey, it will not come as fast as in water. It will come one by one. Otherwise, whatever the first fluid flow that honey comes, on that it will comes as like the layers. याचा अर्थ काय? आपण जर एखाद्या कंटेनरमध्ये पाणी घेतलं आणि दुसऱ्या एका कंटेनरमध्ये आपण जर हनी घेतलं असेल, पाणी ओतलं तर पाणी पटकन खाली येतं हे आपल्याला दिसतंच. पण त्याच्याऐवजी जर आपण एखादा सिरप घेतला असेल किंवा आपण हनी जर घेतलं असेल तर ते हनी जितक्या फास्ट वॉटर येणार आहे तितक्या फास्ट ते हनी किंवा सिरप खाली येणार नाही. किंवा त्या हनीचे जर आपण एखादा स्क्वेअरचा एखादा डबा घेतला खाली त्याच्यामध्ये ओतलं तर त्याची लेअर एकावर एक पडल्याचं दिसते. तसं वॉटरच्या बाबतीत घडत नाही. हे का घडतं? बिकॉज ऑफ द विस्कॉसिटी. हे ज्याच्यामुळे घडतं त्याच्यासाठी जे महत्त्वाचं कारण आहे विस्कॉसिटी. आता ह्या केसेसमध्ये काय होतं? फ्रिक्शन इज प्रेझेंट देअर, बट टू टाइप्स ऑफ फ्रिक्शन इज प्रेझेंट देअर. द फ्रिक्शन इज इनसाइड द फ्लूइड. whatever fluid is there, in between the particles are present, in between them friction is there. And another one thing is there, the friction is in between the fluid and the surrounding. At which surrounding? Whatever is present about it, in between friction. आता ह्याची हे घडतं फ्रिक्शनमुळे. ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. स्वतः फ्लुइडमध्ये असणारे एक फ्रिक्शन असेल आणि दुसरं जे फ्रिक्शन, द फ्रिक्शन इन बिटवीन द फ्लुइड अँड द सराउंडिंग. आता आपण इथं काही एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केले, सपोज लेट मी टेक फर्स्ट एक्झाम्पल. अ पर्सन हू इज वॉकिंग थ्रू द एअर अँड द पर्सन हू इज वॉकिंग थ्रू द लिक्विड. अशी एक व्यक्ती की जी खूप येणारी हवा त्याच्यावरती येते, पूर्ण वादळामधून किंवा हवेमधून हवेतून चाललेलं आहे. अँड अनदर पर्सन हू इज वॉकिंग थ्रू द लिक्विड. पण इन दिस केस द पर्सन हू इज वॉकिंग थ्रू द एअर इट विल गोज फास्ट compared to the person who is going through the liquid. तो पाण्यामधून जाणाऱ्या व्यक्तीपेक्षा हवेतून जाणारा व्यक्ती हा सगळ्यात फास्ट जाईल. आपण जर आणखी एक एक्झाम्पल घेतलं, सपोज वी आर टेकिंग वॉटर अँड ऑइल इन सेम क्वांटिटी, same amount of water and oil is present there and we are pouring them through the funnel. आपण एक गाळणी घेतले आणि त्याच्यातून एका कंटेनरमध्ये आपल्याला त्या दोघांना ओतायचं. whenever we are pouring the water through funnel in a container it will go fast, but whenever we pour that oil through the funnel in a container it will go slowly. तो जो जाणार आहे खूप हळूहळू जाणार. आता ह्याच्यामध्ये काय होतं? इन दिस एक्झाम्पल, ह्या दोन एक्झाम्पलमध्ये देर इज अ एक्झिस्टन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स. ह्या दोन्ही केसेसमध्ये आपल्याला जे दिसते ते फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट आहे याच्यामध्ये. लेट मी टेक अनदर टू एक्झाम्पल. ह्या दोन एक्झाम्पलमध्ये आपण आणखी काय प्रेझेंट आहे बघूया. सपोज वी नो रेनड्रॉप कम्स on the earth, on the surface is there, floor we are present there. Whenever the drop of rains, it comes through height, maximum height, and that drop of rains it will comes through the air. It is not so much hard. ज्यावेळी अति उंचावरून जे पडणारं पाणी, पावसाचं जे पाणी एकदम हाईटवरून जर पडत असेल तर ते पाणी, ते रेनड्रॉप्स खाली येतात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याला लागत नाही. सी, द ड्रॉप ऑफ रेन्स कम्स थ्रू द हाईट, through the air. It is not so hard. Another is there, we are taking one of the container. In that container water is there, we stir it. जर आपण त्याला ढवळलं खूप मोठ्या प्रमाणात, we stir the water fastly. After some time the water comes to the rest.
म्हणजे आपण एखाद्या भांड्यामध्ये घेतलेलं पाणी असेल तर त्याला आपण ढवळणीच्या साह्याने जोरात खूप फास्ट आपण त्याला ढवळलं असेल तर काही वेळानंतर ते जे पाणी ते शांत होतं. आता हे काय होतं, इन दिस केसेस हिअर वी कॅन फाइंड आउट देअर इज अ अपोजिशन ऑफ ए रिलेटिव्ह मोशन ऑफ ए बॉडी इन अ फ्लुइड. त्याच्यामध्ये काय होणार आहे, इथं जे बघतो ते आपण कुठल्या ह्याच्यामध्ये जे येणार आहे ते फ्रिक्शन प्रेझेंट आहे, बट फ्रिक्शन इज इन बिटवीन दॅट द वॉटर अँड द बॉडी. सो ह्या शेवटच्या 2 एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करतो, हिअर इज द अपोजिशन ऑफ ए रिलेटिव्ह मोशन ऑफ ए बॉडी इन द फ्लुइड. म्हणजे ही जी एक्झाम्पल आहे की ज्याच्यामुळे घडते इट इज कॉल्ड ॲज अ विस्कॉसिटी. आता जर त्याच्यामध्ये परत काय होतं की आता आपण जर वॉटर बघितलं तर वॉटर हे कसं आहे, आता आपण बघितलं तर वॉटर कसं येते खाली फास्टली येते कम्पेअर टू द हनी. आता हनी घेणं आपण किंवा वन ऑफ द सिरम घेऊया, पण इथं आपण म्हणू शकतो ह्या दोघांमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर आपण असं म्हणू शकतो वॉटर इज लो विस्कस अँड द हनी इज water is low viscous than honey and honey is more viscous than water. आपण इथं असं म्हणू शकतो. आता आपण विस्कस आणि नॉन विस्कस जे फ्लुइड आहे त्याच्या आपण डायग्राम बघूया की त्या डायग्राममध्ये आपल्याला फाइंड आउट होईल की एक्झॅक्टली तिथं काय आहे. अजून आपण विस्कॉसिटीची डेफिनेशन पाहिलेली नाही, आपण त्याच्या जवळच आलोय. आपण जे बघूया ते 2 डायग्राम ड्रॉ करूया. त्याच्यामध्ये एकामध्ये आपण विस्कस फ्लुइड असेल, जे फ्लुइड विस्कस आहे त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सापडते, आणि दुसऱ्या डायग्राममध्ये नॉन विस्कस. we can understand what happened in that viscous flow. हा जो आहे हा viscous flow आहे, आपला जो आहे तो viscous flow. It is a non-viscous flow. In that, see, we know whenever any flow is streamline flow is there, that flow is move on the plane surface. Otherwise, the fluid, streamline fluid, it flow on the plane surface. That time, its layers are divided. That flow is divided into plane layers. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण एखादी जर ट्यूब घेतली, युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असणारा जर आपण एरिया घेतला आणि त्याच्यावरती जर एखादं फ्लुइड फ्लो होत असेल आणि जर ते फ्लुइड स्ट्रीमलाईन फ्लुइड असेल तर त्याच्यामध्ये त्याचे जे स्ट्रीमलाईन्स असतात किंवा ते जे फ्लुइड आहे इट इज डिवायडेड इनटू इक्वल प्लेन लेयर्स. ते काय होतं की लेयर्समध्ये डिवाइड करते. आता इथे जर आपण बघितलं, सो दॅट हिअर दॅट इन नॉन विस्कस फ्लो हिअर, बट हाऊ इज देअर व्हेलॉसिटी? दे आर फ्लोइंग, दॅट फ्लो इज फ्लोइंग विथ द सेम व्हेलॉसिटी. आता हा जो आहे याच्यामध्ये काय होतंय, डिफरंट लेयर्स फ्लो विथ द सेम व्हेलॉसिटी. याच्यामध्ये काय असणार आहे, सेम व्हेलॉसिटी. प्रत्येक लेयरची, पहिल्या लेयरची जी व्हेलॉसिटी ती दुसऱ्याच लेयरची सेम व्हेलॉसिटी. डिफरंट लेयर, आता ह्याच्यामध्ये ज्या आहेत त्या डिफरंट लेयर आहेत, बट दॅट डिफरंट लेयर्स आर फ्लो विथ द सेम व्हेलॉसिटी. आता इथे जर आपण बघितलं, इन दॅट डिफरंट लेयर्स आर देअर, दॅट डिफरंट लेयर्स आर फ्लो विथ द डिफरंट व्हेलॉसिटी. आता इथं काय डिफरंट व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीज म्हणजे प्रत्येक लेयरची जी असणार आहे ती काय व्हेलॉसिटी जास्त आहे ह्याच्यामध्ये, वेगवेगळी लेयरची. आणि ह्याच्यामध्ये तर आपण बघितलं, जो सेंटरची जी लेयर आहे ती सगळ्यात फास्ट मूव्ह होणार आहे.
कम्पेअर टू द आउटर लेअर. साईडच्या ज्या लेअर असणार आहेत त्यांची व्हॅलिसिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. सो इन दिस केस viscous flow, see the different layers are present, that different layers are flow with the different velocity, and the middle one layer move, otherwise it is very fastest compared to outer layer. आता ह्याच्यामध्ये जी मधली लेअर असणार आहे ती सगळ्यात फास्ट फ्लो होणार आहे, तिची व्हॅलिसिटी सगळ्यात जास्त असणार आहे. आउटरच्या ज्या लेअर असणार आहे त्यांची व्हॅलिसिटी काय असणार, कमी असणार आहे. ह्या केसमध्ये काय, नॉन विस्कस फ्लो. इन दॅट नॉन विस्कस फ्लो डिफरंट लेयर्स फ्लो विथ सेम व्हेलॉसिटी. सगळ्या लेयर्स ज्या आहेत त्यांची व्हेलॉसिटी जी असणार आहे ती काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. आता त्याच्यावरून आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगता येईल. लेट मी मूव टुवर्ड द नेक्स्ट पॉईंट. आपल्याला जे बघायचे ते विस्कॉसिटीचे डेफिनेशन बघायचे. वी हॅव टू सी द डेफिनेशन ऑफ विस्कॉसिटी. Now see here, we know the river, the flow of a river. The flow of a river near the bank. Suppose जर आपण असं suppose this is a river. ओके, हे त्याचे दोन बँक आहेत, हे दोन्ही काठ आहेत नदीचे, आणि ह्याच्यामध्ये हे काय होत आहे, इन दॅट द फ्लो ऑफ रिव्हर इज प्रेझेंटेड. आता जर आपण बघितलं, सी देअर द फ्लो ऑफ अ रिव्हर नियर द बँक इट मूव्स स्लोली. म्हणजे हा जो फ्लो आहे जो नदीच्या काठी असणारा, म्हणजे नदीच्या काठाला पण नदीमध्ये प्रेझेंट असणारा जो पाण्याचा फ्लो आहे, जो फ्लो नदीच्या काठाच्या जवळचा आहे तो कसा होतोय, इट मूव्स स्लोली. तो जो द फ्लो ऑफ रिव्हर नियर द बँक ऑफ रिव्हर इज स्लो. बट इफ वी आर गोइंग इन द सेंट्रल रिजन ऑफ दॅट रिव्हर, इन दिस प्लेस द फ्लो ऑफ रिव्हर इज व्हेरी फास्ट compared to the flow of the river near the bank of river. ह्याचा अर्थ काय, जर आपण नदीच्या मध्यभागी जर आपण गेलो तर इथं जो प्रवाह असतो त्याचा वेग हा खूप असतोय कम्पेअर टू नदीच्या काठावरती जो नदीचा प्रवाह आहे त्याचा वेग, इथं जो वेग असणार आहे सेंटरला फास्ट फ्लो. इथे आपण असं म्हणू शकतो का, याच्यामध्ये इन दॅट फास्टेस्ट फ्लो असणार आहे. इथं जो असणार आहे कसा, स्लोएस्ट. इथं जो फ्लो आहे तो कसा आहे, कमी किंवा स्लो म्हणूया आपण, स्लो फ्लो. आता हे काय होतंय, सी देअर इन द सेंट्रल रिजन ऑफ ए रिव्हर द फ्लो ऑफ दॅट वॉटर ऑफ रिव्हर इज व्हेरी फास्ट कम्पेअर टू द फ्लो ऑफ ए रिव्हर नियर टू द रिव्हर बँक. नदीच्या काठालागत जो पाण्याचा प्रवाह असणार आहे त्याच्यामध्ये जो फ्लो आहे त्याचा जो फ्लो आहे तो कमी आहे, कुणापेक्षा, नदीच्या मध्यभागी जो पाणी वाहणार आहे त्याचा जो फ्लो आहे त्याच्यापेक्षा तो कमी आहे. म्हणजे मध्यभागी वाहणारा पाण्याचा वेग हा जास्त आहे. आता हे कशामुळे होते, दिस हॅपन ड्यू टू द अपोजिंग फोर्स बिटवीन द रिलेटिव्ह लेयर्स. हे असं काय होतं की ज्या रिलेटिव्ह लेयर्स इथे प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये फोर्स प्रेझेंट आहे. तो जो फोर्स आहे इट इज कॉल्ड ॲज अ विस्कस फोर्स, अदरवाइज इट इज कॉल्ड ॲज अ ड्रॅगिंग फोर्स. दॅट फोर्स इज अपोजिंग द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द ॲडजस्टंट लेअर. ज्या शेजारच्या लेअर ज्या आहेत एकमेकाला लगतच्या अशा ज्या ॲडजस्टंट लेअर आहेत त्यांच्यामध्ये फोर्स प्रेझेंट आहे, आणि तो फोर्स काय करतो, त्या लेअरच्या रिलेटिव्ह मोशनला काय करतो, अपोज करतो. अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द ड्रॅग फोर्स, विस्कस फोर्स. ओके, नाव हिअर वी विल गेट द डेफिनेशन ऑफ अ विस्कॉसिटी. विस्कॉसिटी इज a property of liquid by virtue of which opposing force between the opposing force, it opposes the relative motion it opposes. आपण असं करताना थोडी वेगळ्या पद्धतीने लिहिले, टेक्स्टबुक प्रमाणे घेतले. बाय व्हर्च्यू ऑफ विच इट opposes
Otherwise, we can say it is relative motion. Sorry for that. Relative motion between adjacent layer experience a dragging force is called viscous force. म्हणजे आपण मगाशी जे सांगितले की दोन ॲडजसंट लेअरमध्ये फोर्स प्रेझेंट आहे, तो जो फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, विस्कस फोर्स आहे. पण त्याला आपण विस्कस फोर्स का म्हणतो? विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ अ लिक्विड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन between the different layers, between the adjacent layers, otherwise different layers experiences a dragging force is called the viscous force. म्हणजे हा विस्कस फोर्स काय करतोय, रिलेटिव्ह मोशनला अपोज करतोय. कुठल्या रिलेटिव्ह मोशनला? ह्याच्या फ्लोमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ॲडजसंट लेअर आहे त्याच्यामध्ये जी रिलेटिव्ह मोशन आहे तिला अपोज करण्याचं काम करतोय. आणि हे काम कोण करतंय? ड्रॅग फोर्स करतोय. सो हे ज्याच्यामुळे घडतंय त्याच्यामुळं किंवा त्या गोष्टीला आपण काय म्हणणार आहे, विस्कॉसिटी. मग बघा याची डेफिनेशन कशी होते. विस्कॉसिटी इज अ प्रॉपर्टी. आता ह्या प्रॉपर्टीमध्ये काय होते, ही अशी लिक्विडची प्रॉपर्टी किंवा इट इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ ए फ्लूइड. आपण इथं फ्लूइड म्हटलं तरी चालेल, मी इथं लिक्विड घेतले, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. फ्लूइड घेते. फ्लूइड सी दॅट फ्लूइडची अशी प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीमध्ये काय होतंय, बाय व्हर्च्यू ऑफ विच ज्या ॲडजसंट लेअर आहेत किंवा डिफरंट लेअर आहेत, ज्या डिफरंट लेअर ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, ॲडजसंट लेअर प्रेझेंट आहेत, ह्याच्यामध्ये जी रिलेटिव्ह मोशन आहे ती रिलेटिव्ह मोशन काय एक्सपिरियन्स करते, इट इज गोइंग टू एक्सपिरियन्स अ ड्रॅग फोर्स. त्या ड्रॅग फोर्सलाच आपण काय म्हणणार आहे, विस्कस फोर्स म्हणणार आहे. सो विस्कॉसिटी, आता या विस्कॉसिटीच्या वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन आहे. तुम्ही आणखी एखादी वेगळी जर डेफिनेशन ह्याची सांगितली तरी ह्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. अजून एखादी वेगळी डेफिनेशन घ्यायची झाली तर ती अशी होऊ शकते बघा. विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ ए फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच इट अपोजेस द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लेयर्स इज कॉल्ड द विस्कॉसिटी. मग अशी त्यामुळे माझी दोन्हीमध्ये जरा कन्फ्युजन झाल्यामुळे ती अर्धी इकडची लिहिली ना अर्धी तिकडची लिहिली, त्याच्यामुळे असं झालं. आता तुम्ही ही पण घेऊ शकता किंवा एखादी वेगळी एखाद्या रेफरन्स बुकमध्ये असेल तरी इट इज नॉट रॉंग, इट इज करेक्ट. आपण ॲज पर द टेक्स्ट बुक बघूया काय. विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच, एक अशी प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीमुळे काय होतंय, रिलेटिव्ह मोशन ह्या ज्या वेगवेगळ्या डिफरंट लेयर्स आहेत किंवा ॲडजसंट लेअर आहेत, ह्या लेअर काय एक्सपिरियन्स करतात, द रिलेटिव्ह मोशन, ह्या लेअरमध्ये असणारी जी रिलेटिव्ह मोशन आहे दॅट रिलेटिव्ह मोशन एक्सपिरियन्सेस अ ड्रॅग फोर्स. ह्या सगळ्या ज्या ॲडजसंट लेअर आहेत किंवा डिफरंट लेअर आहेत त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे रिलेटिव्ह मोशन असं एक्सपिरियन्स करते की इथे एक ड्रॅग फोर्स आहे. ही प्रॉपर्टी म्हणजे विस्कॉसिटी. ही कुणाची प्रॉपर्टी, फ्लुइडची प्रॉपर्टी. आणि त्याच ड्रॅग फोर्सला आपण काय म्हणतोय, इट इज कॉल्ड ॲज द विस्कस फोर्स. आता हे जर आपण डेफिनेशन विस्कॉसिटीची लिहिली, त्या डेफिनेशनचं जर आपल्याला सिस्टमॅटिक डायग्राम जर काढायची झाली तर ती आपण या पद्धतीने काढू शकतो. If we want to find out the diagram of that viscous drag force, systematic diagram जर आपल्याला पाहिजे असेल तर ती अशी होऊ शकते बघा, ज्याच्यामध्ये आपण हे जे सांगितलं ते सगळे एक्सप्लेन करू शकतो. It is called the stationary layer.
here up to this, the distance is x minus dv. The velocity is v minus b, x minus bx. आता हे काय आपण 1 by 1 बघूया. up to this, हे जे distance आहे ते बघू. now that distance is x. इथे little bit up. It is v minus b. It is x. Its velocity is v, and here v plus dv, and the distance is x plus dx. आता इथं काय म्हणतो, whenever we are taking the streamline flow on the plane surface, that streamline flow is divided into thin layers. Okay, now see that we have to suppose the velocity of a given fluid is a constant, but if we are seeing from the stationary layer, as the distance increases there is change in the velocity. ही जी आहे स्टेशनरी लेयर आहे त्या फ्लोची फ्लुइडची जी एक स्टेशनरी आपण जर पाहिलं, we have to suppose that here that the velocity of that fluid it remains constant, but at the stationary layer, as the distance from the stationary layer increases, that time there is changes in that velocity. So we can say at the stationary layer the velocity it remains 0, and as we are going in upward direction the velocity is going to increases. So the stationary layer's velocity is 0 and the velocity is increasing in upward direction. So the topmost layer's velocity is maximum. याचा अर्थ काय आहे, स्टेशनरी लेअर पासून जसं अंतर वाढत जाणार आहे तसं त्या फ्लुइडच्या लेअरच्या वेगवेगळ्या त्या लेअर त्यांच्या व्हॅलॉसिटीमध्ये बदल होणार आहे. कुठलाही ज्यावेळी आपण स्ट्रीमलाईन फ्लो घेतो, ज्यावेळी आपण प्लेन सरफेसवरून तो फ्लो होत असतो, त्यावेळी तो स्ट्रीमलाईन फ्लो हा प्लेन थिन लेअर्समध्ये काय होतं, डिवाइड होतोय. आपल्याला माहिती आहे की फ्लुइडचं जे व्हॅलॉसिटी वी हॅव टू सपोज टू बी कॉन्स्टंट, बट इन दिस केस स्टेशनरी लेअर जी असेल तिची जी व्हॅलॉसिटी असणार आहे ती 0, आणि जसं आपण वरच्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे ती व्हॅलॉसिटी प्रत्येक लेअर वाईज ती इन्क्रीज होत जाणार आहे. त्यामुळे जो टॉपमोस्ट लेअर असणार आहे फ्लुइडमधला त्याची व्हॅलॉसिटी ही सगळ्यात मॅक्झिमम असणार आहे. सो इन दिस केस द टॉपमोस्ट लेअर ऑफ द फ्लुइड हॅविंग द मॅक्झिमम व्हॅलॉसिटी आपण इथे बघू शकतो की मॅक्झिमम व्हॅलॉसिटी. आता जर आपण फ्लुइड आणि गॅसेसच्या बाबतीत जर डिस्कस केलं तर आपल्याला कळलेलं आहे काय, फ्लुइड इन केस ऑफ ए लिक्विड अँड गॅसेस ड्रॅग फोर्स इज प्रेझेंट देअर, बट इन केस आता हा ड्रॅग फोर्स लिक्विडमध्ये पण प्रेझेंट आहे, गॅसेसमध्ये पण प्रेझेंट आहे. जर आपण लिक्विडच्या बाबतीत चर्चा केली तर हा फोर्स जो लिक्विडमध्ये प्रेझेंट आहे हा कशामुळे आहे, ड्यू टू द शॉर्ट रेंज कोहेसिव्ह फोर्स. फ्लुइडमध्ये जे सगळे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये शॉर्ट रेंजचा कोहेसिव्ह फोर्स आहे, त्याच्यामुळे लिक्विडमध्ये ड्रॅग फोर्स प्रेझेंट आहे. तसंच गॅसेसमध्ये जो आपल्याला ड्रॅग फोर्स बघायला मिळतो तो कशामुळे, ड्यू टू द कोलिजन ऑफ द फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्स. गॅसमध्ये प्रेझेंट असणारे मॉलिक्युल्स इकडे तिकडे फिरत राहतात, ते फिरताना फास्टली फ्लो होतात आणि त्यावेळी त्यांच्यामध्ये जे कोलिजन होतं त्याच्यामुळे गॅसेसमध्ये पण काय प्रेझेंट आहे, ड्रॅग फोर्स. सो इन केस ऑफ अ लिक्विड अँड गॅसेस as long as the drag force is small, म्हणजे आपण असं म्हणू शकतो गॅसमध्ये in case of a gas and in case of a liquid that as long as drag force is very small, so we can say that drag force here, viscous force otherwise the drag force is directly proportional to relative velocity. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आता हे जे घडतंय कोणाच्या बाबतीत घडतंय, स्ट्रीमलाईन फ्लोच्या बाबतीत घडतंय. तेच जर आपण ह्याच्यामध्ये डिस्कस केलं, हाऊएव्हर इफ वी आर डिस्कसिंग इन टर्ब्युलंट फ्लो, आता टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय होतं, इन दॅट हिअर द आता हे जे बघतो आपण कोणासाठी बघतोय, स्ट्रीमलाईन फ्लोसाठी. स्ट्रीमलाईन फ्लो, आता स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये आपण काय म्हणतो, विस्कस फोर्सची किंमत काय होते, ॲज लॉंग ॲज विस्कस फोर्स इज स्मॉल. विस्कस फोर्स इज स्मॉल, बट इन केस ऑफ टर्ब्युलंट फ्लो द विस्कस फोर्स इज इन्क्रीजेस रॅपिडली. जे स्ट्रीमलाईनमध्ये घडतं ते ह्याच्यामध्ये घडत नाही. इन दिस केस विस्कस फोर्स increases rapidly.
the viscous force is increases rapidly. मग त्याच्यामुळे काय होतंय, आपला जो turbulent flow आहे, in case of a turbulent flow, that viscous force is not directly proportional to the relative velocity. आता ह्याच्यामध्ये जो viscous force आहे कशामध्ये बघतोय आपण, turbulent flow मध्ये. The viscous force is not directly proportional to relative velocity. आता हा relative velocity ला directly proportional करत नाही, तर that viscous force is directly proportional to higher powers of the relative velocity. मी काय म्हणते बघा, आता आपण इथे लिक्विड अँड गॅसेसमध्ये काय बघितलं की आपल्याला जो ड्रॅग फोर्स मिळाला तो कशामुळे मिळाला, लिक्विडमध्ये शॉर्ट रेंजचा जो कोहेसिव्ह फोर्स आहे त्याच्यामुळे लिक्विडमध्ये काय प्रेझेंट आहे, ड्रॅग फोर्स प्रेझेंट आहे. गॅसेसमध्ये काय होतं की कोलिजन होते, कोणाचं होतं, फास्ट मुव्हिंग जे मोलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये जे कोलिजन होतं त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतो, ड्रॅग फोर्स मिळतो. सो इन दॅट लिक्विड अँड गॅसेस what happened, as long as that viscous force is very small, so that viscous force, otherwise drag force, is directly proportional to the relative velocity. But in case of a turbulent flow, viscous force is increases rapidly. So in turbulent flow, the viscous force is not directly proportional to the relative velocity, but it is directly proportional to the higher powers of the relative velocity. मग ह्याच्यावरून आपल्याला एक डेफिनेशन मिळते. that definition is velocity gradient. आता त्याची डेफिनेशन काय आहे बघा, velocity gradient, the rate of change of relative velocity it is denoted by dv. The rate of change of relative velocity dv with distance dx, with distance dx measured from stationary layer is called velocity gradient. आता इथं आपल्याला मिळतो तो velocity gradient. आता हा velocity gradient आता dx आपल्याला कसा मिळाला बघा, velocity gradient ची किंमत असणार आहे dv by dx. आपल्याला त्याचा रेशो मिळतोय, कोणामध्ये बदल होतोय, द रेट ऑफ चेंज ऑफ, आपण हे असेही लिहू शकतो, अदरवाइज वी कॅन राइट इन दिस वे dv by dx in bracket. See the rate of change of relative velocity dv with distance. आता आपण हा डायग्राममध्ये बघितलं, कोणामध्ये बदल होतोय, वेलॉसिटीमध्ये बदल होतोय. कसा बदल होतोय, स्टेशनरी लेअर पासून जसं आपण वरती जाऊ तसं वेलॉसिटीची जी किंमत आहे ती काय होणार, इन्क्रीज होणार. म्हणजे स्टेशनरी लेअर पासून जसं अंतर बदलत जाईल तसं त्या रिलेटिव्ह वेलॉसिटीमध्ये पण बदल होते. मग इथं डेफिनेशन मिळते, द रेट ऑफ चेंज ऑफ रिलेटिव्ह वेलॉसिटी dv with a distance dx measured from stationary layer, it is called as the velocity gradient. त्याची जी किंमत आहे ती dv by dx. आता शेवटचा पॉईंट ह्या सेशनमधला आपण बघूया. मागाशी आपण आत्ता आपल्याला डेफिनेशन समजली विस्कॉसिटीची. It is the property of a fluid by virtue of which the relative motion between different layers experience a dragging force. That force is called as a viscous force. म्हणजे फ्लुइडची अशी प्रॉपर्टी की ज्याच्यामुळे काय होतं की डिफरंट लेअरमध्ये जी रिलेटिव्ह मोशन आहे ती रिलेटिव्ह मोशन काय करते की एक फोर्स एक्सपिरियन्स करते, त्या फोर्सला काय म्हणतो आपण, विस्कस फोर्स म्हणतो. आता ह्या पूर्ण लेक्चरमधला शेवटचा पॉईंट, लास्ट बट नॉट द लिस्ट, इट इज द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. आता इथं आपल्याला एका लॉचा मदत घ्यायची. इथं त्या लॉवरच आपण कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीची आपण किंमत काढू शकतो.
So in that तो लॉ काय बघा, लॉ ऑफ अदरवाइज न्यूटन्स लॉज ऑफ विस्कोसिटी, तो जो लॉ आहे तो न्यूटनने डिराइव केलाय, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी सिंपल लॉ आहे, त्याच्या एका एक्सप्रेशन वरूनच आपल्याला कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीची डेफिनेशन मिळणार. लॉ लिहिते मी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, the drag force otherwise viscous force, the drag force F is directly proportional to area of layer and velocity gradient we know velocity gradient what is dv by dx. हा सोपा लॉ आहे, त्या लॉवरच आपल्याला मिळणार आहे ते कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचे डेफिनेशन. ॲज पर द लॉ f small f is taken, no problem. F is directly proportional to the area of layer and dv by dx. Now here that A is not the area of a cross section of the tube, but here in this case it is the area of the layer. आता डायरेक्ट प्रोपोर्शन आहे म्हणजे त्याच्यामध्ये प्रोपोर्शन आलं तर त्याच्यामध्ये कॉन्स्टंट आहे तोच. मग आपल्याला ह्याच्यावरून त्या लॉ नुसार वी कॅन राईट द त्याचा एक फॉर्म्युला आपण लिहू शकतो. दॅट फॉर्म्युला इज इन सच वे F is equal to constant into A into dv by dx. आता आपल्याला ब्रॅकेटमध्ये घेऊन हाच आपण कसा लिहू शकतो, F is equal to theta A into dv by dx. Now here this is the constant and that constant having the name, it is the coefficient of viscosity. हा जो कॉन्स्टंट आहे त्याचं जे नाव आहे ते कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. त्याचंच डेफिनेशन आपल्याला पाहिजे. सो हियर आता ह्या इक्वेशनवरून वी गेट आपल्याला कॉन्स्टंट समजला, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी पण आपल्याला कळलेलं आहे. आपण ह्याला जर इक्वेशन फर्स्ट मिळालं तर ह्याच्यावरून आपण कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी सुद्धा काढू शकतो. हियर F डिवाइडेड बाय A इंटू dv by dx. We are getting this. From that we are getting the SI unit. Its SI unit of coefficient of viscosity is equal to Newton second per meter square. And from that formula we are getting the definition of coefficient of viscosity. That definition is there. Coefficient of viscosity is defined as viscous force per unit area per unit velocity gradient. Okay, here we are getting the definition of coefficient of viscosity. Coefficient of viscosity can be defined as viscous force per unit area per unit velocity gradient. Its SI unit is there, Newton. It should be small, Newton second per meter square per meter square. In this way we completed those points. In that first is the viscosity, the definition of a viscosity. It is the property of a fluid by virtue of which relative motion between the different layer experience a dragging force. It is called as the viscosity. By that we discuss about the viscous force, non-viscous force, the systematic as from the stationary layer distances increases, there is change in the velocity. That systematic diagram we discuss.
discussed here. Next, we saw that velocity gradient. Velocity gradient is defined as the rate of change of relative velocity with the distance measured from the stationary layer. It is called as the velocity gradient. And from that velocity gradient, we are getting the definition of velocity coefficient of viscosity. Here, we are getting the new law, Newton's law of viscosity. The drag force, otherwise the viscous force, is directly proportional acting on the layer. The viscous force F acting on a layer, 1 point left, acting on a layer. आता हा जो न्यूटन्स लॉ जो आहे तो कोणासाठी स्ट्रीमलाईन फ्लोसाठी महत्त्वाचा. स्ट्रीमलाईन फ्लो आपण हे महत्त्वाचे केस आहे याच्यामध्ये. The Newton's laws of viscosity for a streamline. See that the drag force acting on a layer. ही layer कोणामध्ये असणार आहे? Streamline flow मधली layer असणार आहे. Is directly proportional to the area and the velocity gradient. याच्यावर आपण इक्वेशन लिहिलं. प्रोपोर्शन आहे तर कॉन्स्टंट आला. तो कॉन्स्टंट म्हणजे काय? कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. We are getting coefficient of viscosity is defined as a viscous force per unit area per unit velocity gradient. And last we got the SI unit of the coefficient of viscosity, Newton's second per meter square. In such way we completed this point. I hope you understood this video. Thank you.